विठ्ठलराव लंगे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. सार्वजनिक आरोग्य विभाग पुरवणी मागणी चर्चेसाठी मी या ठिकाणी बोलण्यास उभा आहे. बाब क्रमांक 126 पृष्ठ क्रमांक 90. आरोग्य विभागाच्या माध्यमातून अनेक महोदयांनी या ठिकाणी भावना व्यक्त केलेल्या आहेत. मी ज्या नेवासा मतदारसंघामधून येतो हा भाग 90% ग्रामीण भागाला जोडलेला आहे आणि म्हणून आरोग्याच्या जास्तीच्या सुविधा त्या ठिकाणी गरजेच्या असल्यामुळं आरोग्याच्या सुविधाच्या मानानं माझ्या मतदारसंघामध्ये बहुतांशी सुविधा कमी आहेत. माझ्या मतदारसंघातून राष्ट्रीय महामार्ग जातो आणि या राष्ट्रीय महामार्ग छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर जोडलं जातं. अशा या भागामध्ये माझ्या नेवासा तालुक्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय ची अत्यंत आवश्यकता आहे. माझ्या मतदारसंघामध्ये मुकिंदपूर हायवेवरती त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय असल्यामुळं 30 ते 40 खाटाचं हे रुग्णालय आहे आणि म्हणून फार मोठ्या ग्रामीण भागाला आणि हायवेवर होणारे जे अपघात आहे त्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे. दोन्ही बाजूला संभाजीनगर आणि अहिल्यानगर जवळजवळ 55 ते 60 किलोमीटर अंतर असल्यामुळं या सर्व बाबींचा विचार करत नेवासा फाटा ग्रामीण रुग्णालय हे उपजिल्हा रुग्णालयामध्ये रूपांतरित करण्यासाठी 100 खाटांचा प्रस्ताव आरोग्य विभागाकडे दिलेला आहे. परंतु सार्वजनिक आरोग्य विभागाने 29 मे 2025 रोजी शासन निर्णयामुळे या प्रस्तावास मंजुरी मिळालेली नाही. मी आपणास पुरवणी मागणीद्वारे या ठिकाणी विनंती करतो की उपजिल्हा रुग्णालय त्वरित या ठिकाणी मंजूर करावं. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहेत त्याच्यामध्ये अनेक सुविधांचा अजून अभाव आहे. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांना त्या ठिकाणी इमारतीची गरज आहे आणि महोदय माझ्या मतदारसंघामध्ये हा ग्रामीण भाग असल्यामुळं तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी जाण्या येण्यासाठी कुठल्याही वाहनांची व्यवस्था नाही आणि म्हणून वाहनं जर उपलब्ध करून दिले तर मोठा भाग आरोग्याच्या दृष्टीनं ते सोयीचं होणार आहे. आणि म्हणून मी आपणास सार्वजनिक आरोग्याच्या माध्यमातून विनंती करतो की तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना वाहनं उपलब्ध करून द्यावे. माझ्या मतदारसंघामध्ये एक नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र भेंडा या गावामध्ये तयार झालेला आहे. बांधून इमारत पूर्ण झालेली आहे परंतु पुरेसा स्टाफ त्या ठिकाणी नसल्यामुळं पदस्थापना त्या ठिकाणी केलेली नसल्यामुळं त्या ठिकाणी नवी इमारत त्या ठिकाणी धूळ खात पडून आहे आणि म्हणून नवीन पदस्थापना करून लवकरात लवकर या ठिकाणी PSC सेंटर चालू करावं ही विनंती आरोग्य विभागाला मी या ठिकाणी करतो. खरं तर ग्रामीण भागामध्ये देखील डायलिसिसचे अनेक पेशंट त्या ठिकाणी वाढलेले आहेत आणि म्हणून ग्रामीण रुग्णालयामध्ये जर डायलिसिसची सुविधा उपलब्ध केली तर आरोग्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी फार मोठा फायदा होणार आहे. मी या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानतो की मुख्यमंत्री सहायता निधीमधून अनेक रुग्णांना फार मोठा हातभार त्या ठिकाणी लागलेला आहे. परंतु भविष्य काळामध्ये रुग्णसंख्या फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि म्हणून जास्तीचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी त्या ठिकाणी उपलब्ध करावं. त्याचबरोबर नियोजन विभागाच्या बाबतीत या ठिकाणी बाब क्रमांक 122 पृष्ठ क्रमांक 87 विकसित महाराष्ट्र 2047च्या अंमलबजावणीसाठी मोठ्या निधीची तरतूद या ठिकाणी केलेली आहे. लवकरच 2027 मध्ये नाशिकमध्ये भव्य कुंभमेळावा त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून मोठी तरतूद त्या ठिकाणी वेगवेगळ्या रस्ते असतील आरोग्याच्या सुविधा असतील याच्यासाठी करावी लागणार आहे. हा कुंभमेळा होत असताना शिर्डीला येणारे भाविक त्या ठिकाणी श्री क्षेत्र शनी शिंगणापूरमध्ये येणार आहेत आणि मी ज्या मतदारसंघामधून येतो या मतदारसंघामध्ये अनेक त्या ठिकाणी देवस्थान आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या ठिकाणी पैस खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली आणि ती ज्या ठिकाणी लिहिली गेली त्या पैस खांबाचं
भारत देशामध्ये एकमेव मंदिर माझ्या नेवासा मतदारसंघामध्ये आहे. त्याचबरोबर स्वच्छ सुंदर देवगड दत्त देवस्थान आहे, श्री क्षेत्र शनी शिंगणापूर आहे आणि म्हणून अनेक देवस्थानं माझ्या मतदारसंघात असल्यामुळं कुंभमेळ्याला येणारी जी मंडळी, शिर्डीला येणारे भाविक भक्त, ते नेवासा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात येणार आहेत आणि म्हणून रस्ते, आरोग्य या सर्व सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून द्याव्यात ही विनंती करतो. धन्यवाद.